गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता सकाळी सकाळी छानसा ब्लॉगला सुरुवात करते. अपेक्षाचा टिफिन बनवलेला आहे मी इथे. तर टिफिन आता पॅक करते, तिला शाळेत सोडायला जाते. तर टिफिनमध्ये मी आलू मटर आणि टमाटरची भाजी करून दिलेली होती तिला. तर चला आत्ताच आलेली आहे. चला पटापट जे काही कामं आहे ती सगळी करून घेते. तर शाळेतनं आल्यानंतर ना सक्षमही इकडे उठलेला होता आणि त्याचं तो आवरत होता. तोपर्यंत मग त्याला ओट्स आणि दूध दिलं मी, कारण तो आता कॉलेजला चाललेला आहे. कारण त्याला आता ट्युशनला 1 महिना सुट्ट्या आहे, त्यामुळे तो मग थोडासा लवकरच कॉलेजला जातो. आणि सध्या त्याचं ना प्रॅक्टिकल वगैरे पण सुरू आहे कॉलेजला, त्याच्यामुळे त्याला लवकर जायचं होतं आज. त्याच्यामुळे मग तो म्हणाला की मी लवकरच येईल कॉलेजमधनं, म्हणून मग ओट्स आणि दूधच दिलं त्याला. आणि थोड्या वेळाने आता जाईल तो कॉलेजला. तर अपेक्षाला ना शाळेत सोडण्याआधीच मी समोरचा सगळा पोर्च वगैरे झाडून गेलेली होती. आणि आल्यानंतर मग आता ना जे काही मागची सगळी झाडझूड वगैरे होती तर ती राहिलेली होती, तर ती सगळी ना करून घेतली मी. आणि आता सक्षमचाही वेळ झाला तर तोही गेलेला होता कॉलेजला. तर आज ना ही सगळी रूम मला ना पूर्ण आवरून घ्यायची आहे, कारण इथे सगळे आता मुलांचे जी काही अभ्यासाची पुस्तकं वगैरे असतात ती सगळी ठेवलेली असतात. परत अपेक्षाचं सगळं काही ते ॲक्टिव्हिटीचं वगैरे जे काही सामान आहे ते सगळं इकडेच राहत असते. आणि आता तिचं काम माहितीच आहे, करते कधी व्यवस्थित ठेवते, कधी इकडे तिकडे असं सगळं ठेवलेलं राहतं. आणि थोडंफार मला आज या रूमचं थोडीशी साफसफाई करून घ्यायची होती सगळी. आणि थोडंफार वस्तूंची म्हणजे जागा, जी काही सामानांची जागा वगैरे ही थोडीफार बदलून घ्यायची होती, कारण थोडासा बदल केला की छान वाटतं. आणि बऱ्याच दिवसापासून काही इथे चेंज मी केलेला नव्हता या रूममध्ये, म्हणून म्हटलं चला आता थोडीशी साफसफाई करून टाकते. आणि त्याच्यासोबत थोडाफार जो काही मला चेंज करायचा आहे सगळ्या सामानांमध्ये तर तोही सगळा करते. म्हणून मग सगळं ना इथे आवरायला घेतली ही रूम. तर आधी ना सगळा बेड वगैरे थोडा सरकवून घेतला मी, आणि जिथलं सामान वगैरे काढलं होतं त्या कोपऱ्यातलं तर तिथला सगळा कचरा वगैरे झाडून घेतला. आणि बघा मकर संक्रांत तर झाली, पण अजून पतंगा घरामध्ये आहेच. तर ते सगळं ना काढून घेतलं मी. आणि आता सगळा तो बेड वगैरे लावून घ्यायचा होता. आणि आता मध्यंतरी ना त्या बेडरूममधल्या बेडवर जी मॅट्रेस आणली होती त्याच्यामुळे तिथे ज्या गाद्या टाकल्या जात होत्या दोनही, तर त्या दोनही गाद्या मी आता याच बेडवर टाकलेले आहे. त्याच्यामुळे ना ते खूप उंच झालेलं आहे आणि ते खूप जाडं वाटतं तिथे, कारण आता कुठे ठेवणार त्या ज्या आहे एक्स्ट्रा गाद्या, याच्यावर मग कशा राहतात बऱ्या, म्हणून मग याच्यावरच ठेवलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे ना आता जी 3x6ची वगैरे चादर असते तर ती काही याला पुरतही नाही. जी डबल बेडची आहे ना तीच टाकावी लागते, म्हणजे इकडून तिकडून सर्व व्यवस्थित ती दाबता येते आणि व्यवस्थित राहते ती. तर त्याच्यामुळे आता ती मोठीच चादर मी त्याच्यावरनं टाकलेली आहे. आणि थोड्या त्या गाद्या असल्यामुळे थोडं उंचच वाटतं तिथे. तर बेडनं मी जरा इकडेच लावून घेतलेला होता. म्हटलं चला थोडीशी दिशा बदलवावी, बऱ्याच दिवसापासून असाच ठेवलेला होता. आणि या टेबलमध्ये ना अपेक्षाच्या काही बुक्स वगैरे ठेवलेल्या असतात. जसं की एक टर्म झाली की मग त्यांना सेकंड टर्मच्या वेळेस दुसऱ्या बुका कराव्या लागतात. तर ज्या बुका आधीच्या संपलेल्या वगैरे असतात ना तर त्या मग त्या जी छोटं टेबल आहे ना त्याच्यामध्येच ती सगळ्या ठेवत असते. किंवा शाळेमधनं कशा वर्षभराच्या सगळ्या बुक्स वगैरे मिळत असतात, तर जेवढ्या लागतात तेवढ्या काढत असते. परत ज्या काही कोऱ्या बुका वगैरे असतात ना त्या वगैरेही तिथेच ठेवलेल्या राहतात तिच्या. मग लागल्या की ती काढून घेत असते तिथनंच, तर तिथेच ठेवून देत असते मग मी. आणि हा बॉक्सही ना अपेक्षानेच बनवलेला आहे, म्हणजे खरड्याचे तुकडे वगैरे करून असे वेगवेगळे थोडेसे पार्ट केलेले आहे तिने, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्यात ठेवता यायला हव्या म्हणून. मात्र त्या काही ती व्यवस्थित ठेवत नाही, 4 दिवस राहतात मग परत जसंच्या तसंच असतं तिचं सगळं ठेवलेलं. काही ज्या पेंटच्या बॉटल वगैरे संपलेल्या होत्या त्या वगैरे होत्या, ते सगळं थोडंसं मी काढलं. आणि ज्या गोष्टीची गरज नाही त्या सगळ्याच काढून घेतल्या, आणि ज्यांची गरज आहे ते थोडंसं सगळं ना नीटनेटकं ठेवायला घेतलं. कारण थोडंसं अधूनमधून आपल्याला लक्ष घालावंच लागतात, मुलं काही हे सगळ्या गोष्टी करत नाही. तर तेच सगळं मग ना करायला घेतलं, कारण सगळं व्यवस्थित केल्यानंतर निदान 4 दिवस तरी सगळं व्यवस्थित दिसलं की बरं वाटतं आपल्यालाही पाहून. कारण
कारण जरा सगळं सामान जास्तच इकडे तिकडे झालेलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून करते असं सुरू होतं माझं, पण काही कामांमध्ये ना वेळच मिळून राहिलेला नव्हता. तर ही बघा तिने ना पेंटची बॉटल छान अशी बाहेरून रंगवलेली आहे, फ्लावर वगैरे काढलं आणि जे अक्रोड असतात ना त्याचे असे फुलं तिने त्याच्यामध्ये ना छान तयार केलेले आहेत. तर बघते याला कुठेतरी छान असं शोपीससारखं वगैरे ठेवते मी. किचनमध्ये आहेत तिने बनवलेल्या अशा 4 बॉटल मी त्या छोट्या रॅकमध्ये ही पण बघते कुठेतरी ठेवते. तर बऱ्याच दिवसापासून जसं की मी म्हटलं की या रूमचं सगळं आवरावर करायची होती. कधी कधी असं वाटतं की सगळी कामं झाल्यानंतर दुपारी वगैरे ना आरामात छान करायला घेते, पण दुपारीही काही ना काही कामंही येतातच, मग त्याच्यामुळे राहून जाते. म्हणून आज म्हटलं की चला आता सकाळीच ना सगळं आवरायला घेते. तर तिच्या सगळ्याच वस्तू ना या बॉक्समध्ये आता मी व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि जे काही बुक्स वगैरे होते तेही व्यवस्थित लावून घेतले. आणि इथे कोपऱ्यात म्हणजे हे तिला नेहमीच लागतं ह्या सगळ्या वस्तू, म्हणून मग इथे समोरच ठेवते, म्हणजे तिला घ्यायलाही बऱ्या पडतात त्या, म्हणून ना तिथे आता त्या कोपऱ्यामध्ये त्या व्यवस्थित राहतील. आणि आता हे इथे सगळे सक्षमचे बुक्स असतात ठेवलेले, तर आता तेच सगळं आवरून घ्यायचं आहे. तो रोजच काढतो घालतो, कारण ट्युशनच्या वेळेवर जात असतो तेव्हा वेगळ्या बुकान्या, मग कॉलेजला वेगळ्या, त्याच्यामुळे धावपळीमध्ये सगळं इकडे तिकडे ठेवत असतो तो. तर त्याच बुका आता थोड्याशा व्यवस्थित ठेवून घेते मी. तर त्याच्यावरचा कोठ्यांवरचा ना कापड वगैरे काढून झटकून घेतला थोडा मी. आता बाकीच्या वस्तू तर हलवता येतात, मात्र या कोठ्या काही हलवता येत नाही, कारण आता त्याच्यामध्ये धान्य आहे, त्याच्यामुळे त्याला एकाच जागी ठेवावं लागणार आहे मला. आणि मग ना या खिडकीमध्ये थोडीशी धूळ वगैरे होती, तर ती सगळी व्यवस्थित ना झटकून वगैरे घेतली आणि जे काही पेन स्टँड वगैरे होते तर तेही व्यवस्थित तिथे ना ठेवून घेतले. आणि माझी मशीनला जे मी तेल देते ना त्याची कुपी मग मी इथेच ठेवत असते, म्हणजे इथल्या इथे मला ते मशीनला तेल टाकायला बरं राहतं. आणि ही सक्षमची कार, तर त्याच्याकडे 3 कार होत्या आणि त्याच्यातली आता ही एकच कार राहिलेली आहे. जसं की मी आता त्या दिवशी सांगितलेलं होतं की अपेक्षाने शाळेमध्ये प्रोजेक्टसाठी ना त्याच्या 2 कार घेऊन गेलेली होती आणि त्या आता कोणी नेल्या काही माहिती पडलेलं नाही. तर आणि अजूनपर्यंत सक्षमलाही ही गोष्ट माहिती नाही आहे, तिनेही सांगितली नाही आणि त्याचंही लक्ष अजून गेलेलं नाही आणि त्याने विचारलंही नाही. आता त्याला जेव्हा माहीत पडेल तेव्हा त्याचा एक्सप्रेशन काय असेल काही माहीत नाही, कारण ना त्या कारही खूप छान होत्या, म्हणजे त्याची डिक्की वगैरे ओपन व्हायची, त्याचे दारं वगैरे मस्त उघडायचे, तर खूप छान होत्या त्या. आणि आता कोणी म्हणेल की एवढा मोठा मुलगा काय तो कार खेळतो का, तर तसं नाही, आवड आहे त्याला, तर ठेवतो तो रूममध्ये. तर चला इकडे ना मशीन वगैरे मी सगळी लावून घेतली आणि सक्षमच्या बुकाही सगळ्या व्यवस्थित लावून घेतल्या. आणि आता सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या जागच्या जागी लावून झालेल्या होत्या माझ्या, म्हणून शेवटी सगळी रूम वगैरे ना व्यवस्थित झाडझूड वगैरे जी काही होती ती सगळी करून घेतली मी. आणि त्यानंतर सगळ्या रूमला पोछा वगैरेही मारून घेतला आणि रूममध्ये सगळा बदल वगैरे झालेला होता, तर छान वाटत होतं अगदी रूममध्ये. थोडासाही आपण काही कुठल्या गोष्टी चेंज वगैरे केल्या घरामध्ये, थोडासा बदल केला की छान वाटतं डोळ्याला बघायला. आणि म्हटलं चला आता या रूमची ना थोडी अजून शोभा वाढवावी, म्हणून म्हटलं चला छान असे प्लांट ठेवावे तिथे, म्हणून एक ना छोटा प्लांट खिडकीत आणि तिथे टेबलवर ठेवलं मी. तर रूममध्ये असं थोडंसं छान ग्रीन ग्रीन दिसलं की छान वाटतं अजून बघायला रूममध्ये. तर असं काही सगळं फायनल लुक दिसत होतं त्या रूमचं आणि बऱ्याच दिवसापासून करायचं होतं, मात्र आज ते झालं. तर असा संपूर्ण ना रूमचा सगळा लुक चेंज झालेला होता आणि छान वाटत होता तो सगळा. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि या आधीचा जो होता सगळ्या रूमचा लुक तो छान वाटतो की हा, तेही कॉमेंटमध्ये सांगा. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती कुणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.